नमस्ते. आज आपण पाहणार आहोत प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाची प्रस्तावना. घडणाऱ्या मुलांच्या प्रिय पालकांना आणि थोर शिक्षकांना सप्रेम नमस्कार. आपल्या कार्यव्यग्रतेतून आपण आपल्या लाडक्या मुलांसाठी थोडा वेळ दिलात म्हणून आरंभीच धन्यवाद. पुस्तकं अनेक प्रकाशित होतात. लेखक आहेत, प्रकाशकही आहेत, वाचकही आहेत, तेव्हा पुस्तक येतच राहणार. पण व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काही पुस्तकं प्रत्यक्ष जीवनात रुजतात. लेखकांच्याही अंतर्मनात समोरच्या भरकटत चाललेल्या नव्या पिढीसाठी काही दाटून येतं. हे दाटलेले लेखणीच्या पाऊलवाटेने कागदापर्यंत पोचते. सामाजिक ऋणाचा भाग म्हणून नवचैतन्यासारख्या एखाद्या ध्येयवादी प्रकाशकाला ते प्रसिद्ध करावेसे वाटते. या सगळ्यांमागे म्हणूनच नवं काही घडविण्याचा ध्यास आहे. पालक मित्रांनो, लहान मुलं अनुकरणशील असतात हे सर्वांनाच माहीत आहे. मग ती वाचत नाहीत याचा दोष वाचणारे पालक त्यांना दिसत नाहीत या सत्याकडे लक्ष वेधून घेतो. पोटाच्या चाकोरीत मन यंत्राला बांधलं गेले हे सत्य मला मान्य आहे. भविष्याच्या तरतुदीत वर्तमान निष्ठून चालले हे आपल्यालाही अचानक जाणवतं, कळतं, पण इलाज नसतो. जन्माला येतात तेव्हा ज्या मुलांच्या आगमनाचा आपण उत्सव करतो त्यांच्या फुलण्या बहरण्याच्या वाटेवर आपली सोबत त्यांना वेळेअभावी लाभत नाही. हे वास्तव आपण सर्व सोचतो आहोत. पण हे होत असतानाच मुलांचं वयानं वाढत जाणं आपण जाणून घ्यायला हवं. पूर्वी प्रत्येक घर हे संस्कार केंद्र होतं. आता पालकांना संस्कार करायला वेळ नाही म्हणूनच संस्काराची शिबिरं घ्यावी लागत आहेत. प्रसारमाध्यमे पुढे केव्हा जबाबदारीने वागतील अशी आता शक्यता वाटत नाही. अशा यंत्रमय काळात शब्दांचा मंत्रच तुमच्या मुलांना सावरू शकेल. भविष्यकालीन तरतूद आपण फक्त घर, पैसा इतक्यापुरताच मर्यादित करतो. पण या सर्वांपेक्षाही तुमची घडलेली मुलं हेच तुमचं सुरक्षित भविष्य आहे हे सुद्धा त्यांच्या घडत्या वयातच आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणूनच तुमच्या सुजाण संवेदन क्षमतेवर विश्वास ठेवून उद्याच्या आरोग्यसंपन्न समाजाकरिता घडणाऱ्या मुलांसाठी हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा माझ्या मनात निर्माण झाली. आज बहुतांशी घरातील मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत असतात. मातृभाषेशी संपर्क नसल्याने त्या भाषेतील थोर कलाकृती मुलांचा संबंध जन्मात येत नाही. केशवसूत, बालकवी, कुसुमाग्रज, साने गुरुजी हे या मुलांना या जन्मात कळणारच नाहीत. मग इंग्रजी माध्यमात शिकताहेत म्हणून शेक्सपियर, बायरन, शेले, वर्ड्सवर्थ इत्यादी कळणार आहेत का? तर केवळ संवाद सोयीपुरतेच येत असलेले इंग्रजी त्यांना इंग्रजी या वाघिणीच्या दुधापासून दूरच ठेवणार. पालक मित्रांनो, हा मजकूर जागृतपणे वाचलात, शब्दखोरपणे समर्थनाऐवजी अंतर्मुख झालात तर कळेल. कुठलीच भाषा धडपणे तिच्या सर्व रसशक्तीसह येत नाही. अशी भयान प्रजा आपण वाढवीत आहोत. त्यामुळे जाणीवपूर्वक मातृभाषेचे रंग, गंध पालकांनी वेळात वेळ काढून मुलांपुढे उलगडले पाहिजेत. म्हणूनच या पुस्तकातील लेखन ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकताहेत अशा पालकांनी त्यांना वाचून दाखवावे. थोडा परिच्छेद वाचून सोप्या त्यांना कळणाऱ्या मराठीत समजावून द्यायला हवा. कितीही वैज्ञानिक प्रगती हो, समाजात हवी तेवढी आधुनिकता येऊ, आंतरिक संस्कारांना पर्याय नाही. तो नसेल तर बाह्य करुणा शून्य प्रगतीला सूज म्हणावे लागेल. ते सामाजिक आरोग्य नव्हे. किशोरवयीन मुलांचा वयोगट मनापुढे ठेवून त्यांना समजेल अशा पद्धतीनं हे लेखन केलं आहे.
काही वेळा भाषेचा स्तर विकसित व्हावा या हेतूने आरंभी साधे सोपे, मग हळूहळू जरा न गेलेले शब्द, वेगळी वळणे, शब्दांच्या जरा झोकदार लकबी येत गेल्या आहेत. एखादा शब्द अडलाच तर तुम्हाला विचारून मुले शब्दसंग्रहही वाढवू शकतात. पण खरं सांगू का, जे तुमच्या मुलांना तुम्हाला केव्हा तरी सांगायचंच होतं ते मीच वेळात वेळ काढून लिहून काढलं. आणि आता तुमच्या आपुलकीच्या जिव्हाळ्यानं आणि तुमच्याच सहकार्यानं मी तुमच्या मुलांपर्यंत पोहोचणार आहे. मुलांचे वाढदिवस, त्यांच्या मित्रांचे वाढदिवस, अशा मुलांच्या आयुष्यातील शुभ प्रसंगी मुद्दाम हे पुस्तक त्यांच्या हाती आपण दिलं तर समाजातील विचार प्रदूषणाच्या वावटळीत एक दिवा उजळण्याचा प्रयत्न करण्याच्या माझ्या आंतरिक ध्यासात आपणही सोबतीला असल्याचा आनंद मला होईल. आपल्या पाल्याच्या रूपानं एक अमृतघन आपल्या घरात बरसायला उत्सुक आहे. सृष्टीतील परमचैतन्यानं एक घमघमत दरवळणारं रोप आपल्या दारी रुजविलं आहे. त्याला योग्य खत, योग्य निगा म्हणजे मनपूर्वक लिहिलेले, मुलांची मने आकाराला यावी या श्रद्धेनं व्यक्त झालेले कुठलेही ग्रंथ, त्या थोर ग्रंथकाराच्या दीपोत्सवात मीही माझी इवलीशी पंक्ती घेऊन आलो आहे. पुस्तक वाचलं, मुलांना वाचून दाखवलं, तुमच्या मुलांनी वाचलं तर नेमकं काय वाटलं, काय जाणवलं, काय उजळलं, काय हवं होतं ते मोकळेपणानं कळवलं तर माझी पत्र दोस्ती होऊ शकते हे निश्चित. नमस्कार, आपला प्रवीण दवणे. मला खात्री आहे आपल्याला या पुस्तकातील प्रत्येक भाग ऑडिओ स्वरूपात ऐकायला आवडतील. त्यामुळे माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.